नमस्कार मंडळी. मागच्या वेळेस आपण 13वा अध्याय बघितला. आता भगवद्गीतेतील अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. श्री भगवंत म्हणतात, हे अर्जुना, मी तुला सर्व ज्ञानातले परम ज्ञान सांगत आहे, जे जाणल्यामुळे सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली. ते ज्ञान मी तुला आज सांगत आहे. स्थिर मनुष्य स्वतः दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. स्थिर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही आणि प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. ब्रह्म हे भौतिक तत्वाचा व जन्माचा स्रोत आहे. ब्रह्माला मी गर्भस्थ करतो, त्यामुळे सर्व जीवांचा जन्म होणे शक्य आहे. भौतिक प्रकृती जन्म घेऊन सर्व योनी प्रगट होतात. मी बीज प्रदान करणारा पिता आहे. भौतिक प्रवृत्ती सत्व, रज व तम या 3 गुणांनी बनलेली आहे. तेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो आणि या त्रिगुणामुळे बद्ध होतो. सत्वगुण इतरापेक्षा निर्मळ असल्यामुळे मनुष्याला प्रकाशमयी करणे आणि इतर पापापासून मुक्त करणे हे माझ्या हातात आहे. सत्वगुणात स्थिर मनुष्य सुख व ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतो. असंख्य वासना व महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो. त्यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवाचा मोह असल्याचे तू जाण. प्रमाद व आळस, निंदा हे तमोगुणाचे गुण आहेत. सत्वगुण सुखाने बांधतो. रजोगुण सकाम कर्माशी संबंध होतो. सत्वगुण, रजोगुण व तमोगुणाचे असे हे वर्णन आहे. कधी तमोगुण सत्व व रज यांच्यावर विजय मिळवतो, तर कधी सत्वगुण या दोघांवर विजय मिळवतो. जेव्हा रजोगुणात मन आसक्ती व सकाम कर्म मनुष्य करतो. जेव्हा तमोगुणात अहंकार, निष्क्रियता व मोह प्राप्त होतो. मनुष्याचा मृत्यू सत्वगुणात झाल्यास त्याला उच्चतर ग्रहलोक त्याला प्राप्त होतो आणि रजोगुणात मृत्यू झाला तर त्याला तो सकाम कर्मामध्ये संलग्न होऊन मनुष्य जन्म त्याला प्राप्त होतो आणि तमोगुणात मृत्यू झाल्यास त्याला पशुयोनीत जन्म होतो आणि त्याला दुःख भोगावे लागतात. रजोगुणात केलेल्या कर्माचे फळ दुःख आहे आणि तमोगुणात केलेल्या कर्माचे फळामुळे त्याला मूर्खपणा प्राप्त होतो. सत्वगुणात वास्तविक ज्ञान प्राप्त होते. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणी मनुष्य मूर्ख समजला जातो. सत्वगुणयुक्त ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकात वास करतो. रजोगुणी पृथ्वी लोकात परत येतो आणि तमोगुणी नरक लोकात जाऊन त्याचे अधःपतन होते. जेव्हा देहधारी जीव भौतिक त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा यापासून मुक्त होतो. अर्जुन म्हणतो, हे प्रभो, त्रिगुणाच्या अतीत असणारा कोणत्या लक्षणाने ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते हे मला सांगा. भगवंत म्हणतात, जो आसक्ती, मोहयुक्त व द्वेष करणारा आहे, तो त्रिगुणांना प्रवेश करतो. सुखदुःखात जो स्थिर आहे आणि माती, दगड, सोने याला तो समदृष्टीने बघतो. स्तुती, निंदा, मान, अपमान यात त्याला काहीच वाटत नाही आणि भौतिक परिणामाचा तो त्याग करतो व भक्तीमध्ये लीन होतो. असा मनुष्य म्हणजे सत्वगुणी आहे. असा मनुष्य परम
सुख प्राप्त करतो व माझ्यात येऊन मिळतो. तेव्हा तू अर्जुना सुख प्राप्त करून माझ्यात येऊन मिळ, म्हणजे तू युद्धाला तयार हो, म्हणजे तुला मनशांती मिळेल, असं भगवंत अर्जुनाला सांगतो. या अध्यायामध्ये भगवंताने असा उपदेश केला आहे की आपल्या शरीरात जे सत्व रज तम हे त्रिगुण आहेत त्यावर तुम्ही कसा विजय मिळवायचा आणि परमात्म्याला कसं प्राप्त करून घ्यायचं हे आपल्याला भगवंतानी सांगितलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मागच्या वेळेस आपण 13वा अध्याय बघितला. आता भगवद्गीतेतील अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. श्री भगवंत म्हणतात, हे अर्जुना, मी तुला सर्व ज्ञानातले परम ज्ञान सांगत आहे, जे जाणल्यामुळे सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली. ते ज्ञान मी तुला आज सांगत आहे. स्थिर मनुष्य स्वतः दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. स्थिर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही आणि प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. ब्रह्म हे भौतिक तत्वाचा व जन्माचा स्रोत आहे. ब्रह्माला मी गर्भस्थ करतो, त्यामुळे सर्व जीवांचा जन्म होणे शक्य आहे. भौतिक प्रकृती जन्म घेऊन सर्व योनी प्रगट होतात. मी बीज प्रदान करणारा पिता आहे. भौतिक प्रवृत्ती सत्व रज व तम या 3 गुणांनी बनलेली आहे. तेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो आणि या त्रिगुणामुळे बद्ध होतो. सत्वगुण इतरापेक्षा निर्मळ असल्यामुळे मनुष्याला प्रकाशमयी करणे आणि इतर पापापासून मुक्त करणे हे माझ्या हातात आहे. सत्वगुणात स्थिर मनुष्य सुख व ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतो. असंख्य वासना व महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो. त्यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवाचा मोह असल्याचे तू जाण. प्रमाद व आळस, निंदा हे तमोगुणाचे गुण आहेत. सत्वगुण सुखाने बांधतो. रजोगुण सकाम कर्माशी संबंध होतो. सत्वगुण, रजोगुण व तमोगुणाचे असे हे वर्णन आहे. कधी तमोगुण सत्व व रज यांच्यावर विजय मिळवतो, तर कधी सत्वगुण या दोघांवर विजय मिळवतो. जेव्हा रजोगुणात मन आसक्ती व सकाम कर्म मनुष्य करतो. जेव्हा तमोगुणात अहंकार, निष्क्रियता व मोह प्राप्त होतो. मनुष्याचा मृत्यू सत्वगुणात झाल्यास त्याला उच्चतर ग्रहलोक त्याला प्राप्त होतो आणि रजोगुणात मृत्यू झाला तर त्याला तो सकाम कर्मामध्ये संलग्न होऊन मनुष्य जन्म त्याला प्राप्त होतो आणि तमोगुणात मृत्यू झाल्यास त्याला पशुयोनीत जन्म होतो आणि त्याला दुःख भोगावे लागतात. रजोगुणात केलेल्या कर्माचे फळ दुःख आहे आणि तमोगुणात केलेल्या कर्माचे फळामुळे त्याला मूर्खपणा प्राप्त होतो. सत्वगुणात वास्तविक ज्ञान प्राप्त होते. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणी मनुष्य मूर्ख समजला जातो. सत्वगुणयुक्त ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकात वास करतो. रजोगुणी पृथ्वी लोकात परत येतो आणि तमोगुणी नरक लोकात जाऊन त्याचे अधःपतन होते. जेव्हा देहधारी जीव भौतिक त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा यापासून मुक्त होतो. अर्जुन म्हणतो, हे प्रभो, त्रिगुणाच्या अतीत असणारा कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते हे मला सांगा.
भगवंत म्हणतात, जो आसक्ती मोहयुक्त व द्वेष करणारा आहे तो त्रिगुणांच्या म्हणजे तो त्रिगुणांना प्रवेश करतो. सुखदुःखात जो स्थिर आहे आणि माती दगड सोने याला तो समदृष्टीने बघतो. स्तुती निंदा मान अपमान यात त्याला काहीच वाटत नाही आणि भौतिक परिणामाचा तो त्याग करतो व भक्तीमध्ये लीन होतो. असा मनुष्य म्हणजे सत्वगुणी आहे. असा मनुष्य परम सुख प्राप्त करतो व माझ्यात येऊन मिळतो. तेव्हा तू अर्जुना सुख प्राप्त करून माझ्यात येऊन मिळ, म्हणजे तू युद्धाला तयार हो, म्हणजे तुला मनशांती मिळेल, असं भगवंत अर्जुनाला सांगतो. या अध्यायामध्ये भगवंताने असा उपदेश केला आहे की आपल्या शरीरात जे सत्व रज तम हे त्रिगुण आहेत त्यावर तुम्ही कसा विजय मिळवायचा आणि परमात्म्याला कसं प्राप्त करून घ्यायचं हे आपल्याला भगवंतानी सांगितलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मागच्या वेळेस आपण 13वा अध्याय बघितला. आता भगवद्गीतेतील अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. श्री भगवंत म्हणतात, हे अर्जुना, मी तुला सर्व ज्ञानातले परम ज्ञान सांगत आहे. जे जाणल्यामुळे सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली ते ज्ञान मी तुला आज सांगत आहे. स्थिर मनुष्य स्वतः दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. स्थिर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही आणि प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. ब्रह्म हे भौतिक तत्वाचा व जन्माचा स्रोत आहे. ब्रह्माला मी गर्भस्थ करतो, त्यामुळे सर्व जीवांचा जन्म होणे शक्य आहे. भौतिक प्रकृती जन्म घेऊन सर्व योनी प्रगट होतात. मी बीज प्रदान करणारा पिता आहे. भौतिक प्रवृत्ती सत्व रज व तम या 3 गुणांनी बनलेली आहे. तेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो आणि या त्रिगुणामुळे बद्ध होतो. सत्वगुण इतरापेक्षा निर्मळ असल्यामुळे मनुष्याला प्रकाशमयी करणे आणि इतर पापापासून मुक्त करणे हे माझ्या हातात आहे. सत्वगुणात स्थिर मनुष्य सुख व ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतो. असंख्य वासना व महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो. त्यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवाचा मोह असल्याचे तू जाण. प्रमाद व आळस निंदा हे तमोगुणाचे गुण आहेत. सत्वगुण सुखाने बांधतो. रजोगुण सकाम कर्माशी संबंध होतो. सत्वगुण रजोगुण व तमोगुणाचे असे हे वर्णन आहे. कधी तमोगुण सत्व व रज यांच्यावर विजय मिळवतो, तर कधी सत्वगुण या दोघांवर विजय मिळवतो. जेव्हा रजोगुणात मन आसक्ती व सकाम कर्म मनुष्य करतो. जेव्हा तमोगुणात अहंकार निष्क्रियता व मोह प्राप्त होतो. मनुष्याचा मृत्यू सत्वगुणात झाल्यास त्याला उच्चतर ग्रहलोक त्याला प्राप्त होतो आणि रजोगुणात मृत्यू झाला तर त्याला तो सकाम कर्मामध्ये संलग्न होऊन मनुष्य जन्म त्याला प्राप्त होतो आणि तमोगुणात मृत्यू झाल्यास त्याला पशुयोनीत जन्म होतो आणि त्याला दुःख भोगावे लागतात. रजोगुणात केलेल्या कर्माचे फळ दुःख आहे आणि तमोगुणात केलेल्या कर्माचे फळामुळे त्याला मूर्खपणा प्राप्त होतो. सत्वगुणात वास्तविक ज्ञान प्राप्त होते. रजोगुणापासून
लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणी मनुष्य मूर्ख समजला जातो. सत्वगुणयुक्त ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकात वास करतो. रजोगुणी पृथ्वी लोकात परत येतो आणि तमोगुणी नरक लोकात जाऊन त्याचे अधःपतन होते. जेव्हा देहधारी जीव भौतिक त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा यापासून मुक्त होतो. अर्जुन म्हणतो, हे प्रभो, त्रिगुणाच्या अतीत असणारा कोणत्या लक्षणाने ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते हे मला सांगा. भगवंत म्हणतात, जो आसक्ती मोहयुक्त व द्वेष करणारा आहे तो त्रिगुणांना प्रवेश करतो. सुखदुःखात जो स्थिर आहे आणि माती दगड सोने याला तो समदृष्टीने बघतो. स्तुती निंदा मान अपमान यात त्याला काहीच वाटत नाही आणि भौतिक परिणामाचा तो त्याग करतो व भक्तीमध्ये लीन होतो. असा मनुष्य म्हणजे सत्वगुणी आहे. असा मनुष्य परम सुख प्राप्त करतो व माझ्यात येऊन मिळतो. तेव्हा तू अर्जुना सुख प्राप्त करून माझ्यात येऊन मिळ, म्हणजे तू युद्धाला तयार हो, म्हणजे तुला मनशांती मिळेल, असं भगवंत अर्जुनाला सांगतो. या अध्यायामध्ये भगवंताने असा उपदेश केला आहे की आपल्या शरीरात जे सत्व रज तम हे त्रिगुण आहेत त्यावर तुम्ही कसा विजय मिळवायचा आणि परमात्म्याला कसं प्राप्त करून घ्यायचं हे आपल्याला भगवंतानी सांगितलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.